नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. जालना शहरातील भटक्या कुत्र्यांचा आता सर्व्हे होणार आहे. जालना शहर महापालिकेने तसे आदेश देखील काढलेत. त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. आता जालना शहरातील भटक्या कुत्र्यांचा सर्व्हे होणार आहे. जालना शहरात महापालिकेने असे आदेश काढले आहे की जालना शहर महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक गल्लोगल्ली जाऊन भटक्या कुत्र्यांचा सर्व्हे करणार आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून जालना शहरात मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण देखील सुरू असून आतापर्यंत जवळपास 600 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे. तर जालना शहरात मागील वर्षभरात तब्बल 1671 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. तर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवरती जालना शहर महापालिका आता भटक्या कुत्र्यांचा सर्व्हे करणार असल्याची माहिती जालना शहर महापालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिली आहे. शहरातील जे मोकाट कुत्रे यांचं सर्वेक्षण होणार आहे, तुम्ही आदेश देखील देत आहे. काय माहिती आहे, कधी सर्वेक्षण पूर्ण होणार आणि कोण सर्वेक्षण पूर्ण करणार आहे? आपले जे स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांच्याद्वारे आपण जे शहरातील मोकाट कुत्रे आहेत त्यांचा आपण सर्वे करणार आहोत. सर्वेसाठी 2 दिवसाचा वेळ आपण दिलेला आहे. उद्यापर्यंत आपल्याकडे आकडा येईल आणि त्यामध्ये वेगवेगळ्या बाबी आहेत की किती कुत्रे आहेत, त्यानंतर किती कुत्र्यांचं निर्बीजीकरण झालेलं आहे, कुठल्या भागात आहेत वगैरे अशा गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यांचं निर्बीजीकरणाची प्रक्रिया देखील सुरू आहे. आतापर्यंत किती कुत्र्यांचं निर्बीजीकरण झालंय? आपल्याकडे निर्बीजीकरणाकरिता आपण 2 सेंटर उभारलेले आहेत. एक अग्निशमन केंद्राजवळ आणि एक भोकरदन नाका. तर इथे दोन्हीची मिळून कॅपॅसिटी आपली 12 ते 15 कुत्र्यांचं आपण रोज निर्बीजीकरण करतो आणि आतापर्यंत 594 कुत्र्यांचं निर्बीजीकरण झालं. जालना शहर महापालिकेच्या मतदार यादीतील दुबार मतदारांच्या पडताळणीसाठी घरोघरी BLO जाणार आहे. शहर आणि महापालिकेच्या मतदार याद्यांमध्ये जवळपास 9338 दुबार नावे आढळून आली आहे. जालना शहर महापालिकेच्या मतदार यादीमध्ये जवळपास 9338 दुबार नावे आढळून आले आहे. मतदार यादीतील दुबार मतदारांच्या पडताळणीसाठी महापालिका घरोघर जाऊन BALO पाठवणार असून दुबार नावे असणाऱ्या मतदारांकडून त्यांना मतदान कोणत्या प्रभागात करायचं त्याबाबत अर्ज भरून घेतला जाणार आहे. सध्या जालना शहर महापालिकेच्या कार्यामध्ये दुबार नाव असणाऱ्या मतदारांची पडताळणी सुरू आहे. महापालिकेच्या वतीनं मतदार यादीत काम पूर्ण झालं असून 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे यांनी दिली आहे. दुबार नाव आढळले त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रक्रिया सुरू केलेली आहे. काय नेमकी सध्या सुरू आहे दुबार मतदाराच्या अनुषंगाने? हो, जालना महापालिकेमध्ये 9338 नावे दुबार आढळली होती. त्या सर्व मतदाराची यादी आपण जालना महानगरपालिकेच्या वेबसाईटवर अपलोड केली आहे आणि त्याच्यासोबत एक फॉर्म आहे परिशिष्ट 1, तो पण आपण वेबसाईटला अपलोड केला आहे. ज्या नागरिकांनी स्वतःहून ती यादी पडताळणी करून त्यांचं नाव पाहून आम्हाला अर्ज केला की आम्ही ह्या अमुक एका मतदान केंद्र प्रभागात मतदान करणार आहोत आणि अमुक ठिकाणचं आमचं वगळावं असं आम्हाला त्यांनी लिखी दिलं, तर आम्ही त्यांना ज्या प्रभागात त्यांनी इच्छा व्यक्त केली मतदान करण्याची तिथं त्यांचं नाव ठेवू आणि दुसऱ्या ठिकाणी त्याला दुबारचा शिक्का मारणार आहोत. नाही, ही एक प्रक्रिया झाली. आम्ही त्यांना म्हणजे आवाहन केलंय. दुसरी प्रक्रिया अशी आहे की आम्ही प्रत्येक घरी त्यांच्या BLO पाठवणार आहोत. आम्ही ती यादी विधानसभेच्या भागनीय आहे, त्याला वेगवेगळं करणार आहोत. भागनीय यादी करून प्रत्येक BLO त्याच्या घरी पाठवू आणि त्या मतदाराकडून आम्ही स्वतःहून पण फॉर्म भरून घेणार आहोत. तशी प्रक्रिया सुरू झाली का? हो, तशी प्रक्रिया 9 तारखेपासून सुरू झाली, 9/12 पासून. आयोगानं काही मुदतवाढ, अंतिम यादी प्रसिद्धीसाठी काही मुदतवाढ मिळाली का? हो, आम्हाला दिनांक 10 डिसेंबर रोजी प्रभागनीय मतदार यादी अंतिम करायची होती. तिला मुदतवाढ देऊन आता ती 15 डिसेंबर रोजी करायची आहे. आपल्या वतीनं पूर्ण झाली का? हो, आम्ही आमचा कंट्रोल चार्ट काल रात्री अपलोड केला आहे साईटवर आयोगाच्या. आम्हाला प्रारूप अंतिम याद्या 2-3 दिवस मिळतील. सर, काही मतदार यादी म्हणजे ते शहरामध्ये सापडत नाही किंवा ठाव ठिकाणा जो तो लागत नाही आणि इतर जिल्ह्यातले मतदार असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात काय सांगाल? तुम्हाला काय आढळलं? नाही, महापालिका एका टेंटेटिव्ह दिनांक आम्हाला 21 जुलै 2025 ची जी अंतिम यादी आहे विधानसभेची ती वापरण्याबाबत सूचना आहेत. त्या यादीनुसार आम्ही प्रभागनीय मतदार यादी आणि अंतिम यादी केलेली आहे.
त्यामधले नाव वगळण्याचा, त्याचा ऍड करण्याचा, नाव दुरुस्त करण्याचा अधिकार महापालिकेला नाही. आणि पण काही मतदार आढळून येत नाही असं नाही, असं आम्हाला म्हणजे पडताळणीमध्ये काही दिसून आलं नाही. इतर जिल्ह्यातले काही मतदार आहेत का जिल्ह्यात? नाही, आम्हाला तशा निदर्शनास आलं. मंगळवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास डायल 112 वर कॉल करून जालना रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर कॉलरने फोन बंद केला. मात्र पोलिसांनी तत्काळ रेल्वे स्थानकावर धाव घेऊन शोध घेतला असता कोणत्याही प्रकारचा बॉम्ब अथवा बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. मंगळवार रोजी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास कदीम जालना पोलिसांना रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा एक फोन आला होता. त्यानंतर पोलिसांनी या फोन क्रमांकावर वारंवार फोन केल्यानंतरही संबंधिताने फोन घेतला नाही. मात्र पोलिसांनी या घटनेची माहिती कंट्रोल रूमला दिल्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड मध्यरात्री रेल्वे स्थानक परिसरात दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी शोध घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बॉम्ब अथवा बॉम्ब सदृश्य वस्तू मिळाली नाही. त्यामुळे खोटी माहिती देणाऱ्या मोबाईल क्रमांक वापरणाऱ्या व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता 217 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळेस काही बॉम्ब आहे रेल्वे स्थानका परिसरामध्ये अशी अफवा होती. काय प्रकरण आहे नेमकं? काल रात्री 12:30 वाजेच्या सुमारास कॉलर 94 52 30 36 04 या नंबरवरून 112ला कॉल आला होता. त्या कॉलरचं म्हणणं होतं की रेल्वे स्टेशनच्या परिसरात बॉम्ब ठेवलेला आहे अशी त्यांनी माहिती दिली. त्याची घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही स्वतः रात्रगस्तचे अधिकारी इंगळे साहेब आणि BDDS बॉम्ब शोधक पथक ATCचे कर्मचारी असे आम्ही तिथं गेलो. सर्व छाननी केली, परंतु आम्हाला तिथं काय बॉम्ब सदृश्य वस्तू मिळून आलेली नाही. आम्ही सदरील कॉलरला भरपूर वेळा कॉल केला, परंतु त्याने त्यावेळेस तो फोन बंद करून ठेवलेला होता. त्यानुसार आम्ही आज रोजी त्याच्यावर BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आता आम्ही त्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत. त्याचा नंबर मिळवलेला आहे. सध्या त्याचा फोन बंद आहे. पुढील कारवाई आम्ही ATSचे अंमलदार अधिकारी करत आहोत. खोटी माहिती देणाऱ्यावर काय कडक कारवाई वगैरे करणार आहात का? आम्ही जनतेला आवाहन करतो की 112 हा नंबर हा महत्वाचा आहे. यावर कोणीही खोटी पोलिसाला खोटी माहिती देऊ नये. खोटी माहिती अगर दिली तर आम्ही त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार आहोत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने जालना शहरातील शिवगंगा लॉज येथे छापा मारून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 8 पुरुषांना ताब्यात घेतलं असून 4 महिलांची सुटका देखील केली आहे. बसस्टँड रोडवरील न्यू शिवगंगा लॉज येथे लॉज मालक संदीप पांडुरंग राऊत हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या न्यू शिवगंगा लॉजमध्ये बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्य व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी व स्टाफचे अंमलदार यांनी शिवगंगा लॉज येथे छापा टाकला. न्यू शिवगंगा लॉज येथे न्यू शिवगंगा लॉजचे मालक संदीप पांडुरंग राऊत, मॅनेजर बाळासाहेब अंकुश जगताप वय 32 राहणार घोटण तालुका बदनापूर जिल्हा जालना, निखिल शेषराव हिवाळे वय 22 राहणार खासगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना, राजू नाना गव्हाड वय 27 वर्ष राहणार सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा, अनिल वामनराव हिवाळे वय 29 वर्ष राहणार कुंभारी तालुका जाफराबाद जिल्हा जालना, गणेश भाऊसाहेब ओळेकर वय 30 वर्ष राहणार तळणी तालुका बदनापूर जिल्हा जालना, शिवाजी भाऊराव ओळेकर वय 30 वर्ष राहणार तळणी तालुका बदनापूर जिल्हा जालना, अमोल जगन जंजाळ वय 30 वर्ष राहणार कुंभारी तालुका जाफराबाद जिल्हा जालना अशा 8 पुरुषांना 4 पीडित महिलांसह ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 8 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार येथे महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 3, 4, 5, 6 प्रमाणे प्रभारी अधिकारी गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रवी जोशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे, महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल
आरती साबळे, रेणुका राठोड आणि चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महानगरपालिका निवडणूक संदर्भात बैठक अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत इच्छुक उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद बघायला मिळाला. जालना शहर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं शहरातील 16 प्रभागांच्या 65 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या उमेदवारीचा अर्जाचे वितरण करण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळ्या प्रभागातून लढण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत मागील अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने जनतेने शिवसेना पक्षाला भरभरून पाठिंबा दिला. अनेक वर्ष जालना नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती. आजची राजकीय परिस्थिती जरी वेगळी असली तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. मात्र उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मतदान करणार आहे. याकरिता उमेदवारांनी घराघरात जाऊन आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवावे आणि जनतेच्या सुखदुःखांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करावी असं आवाहन केले आहे. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांच्यासोबत जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हा प्रमुख रमेश राव गवाळ, दीपक रणवरे, गणेश घुगे, भरत साबरे, संदीप झारखंडे, डॉक्टर राजेश राऊत, तुळशीराम काळे, राधेश्याम, विजय सोनानी, दर्शन चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार संतोष साबरे म्हणाले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जालना शहर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जाचे वितरण सुरू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी गर्दी यावेळी बघायला मिळाली. शहरात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले असून महापालिकेची व्यवस्था संपूर्ण कोलमडलेली आहे. जालना शहरात पाणी पुरवठा वेळेवर होत नाही. शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलेला असून जनतेला मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे शहरातील जनता त्रस्त झालेली असून सत्ताधारी पक्षाला जनता नकार देणार आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने जनतेचा कौल मोठ्या प्रमाणात दिसून येत असून आगामी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक विजय होऊन महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. त्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या वार्डात पक्षाचं ध्येय, धोरणाचा प्रचार आणि प्रसार करून शिवसेना उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन माजी आमदार संतोष साबरे यांनी यावेळी बोलताना केले. या प्रसंगी भानुदास नाना घुगे, रमेश राव गवाळ, दीपक रणनवरे, गणेश घुगे आदींनी सविस्तर मार्गदर्शन करून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी आशा यावेळी व्यक्त केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब.
मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना, प्रशासकीय इमारत, रेल्वे स्टेशन रोड, जुना जालना, 433203. कार्यालय संपर्क 02482 230 350. मालमत्ता कर विभाग, कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा. QR कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट, POS मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग, जालना शहर महानगरपालिका जालना.